श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिवीर देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। त्याचप्रमाणे परब्रह्म अस्फुट अद्वैत रूप असल्यामुळे ते अखंड पूर्ण व आनंद रूप असते। त्याचे ठिकाणी माया मुळीच नाही। म्हणून श्रेष्ठ कनिष्ठ न्यून पूर्ण सामान्य विशेष इत्यादी भेदभावही त्याचे ठिकाणी मुळीच नाहीत। ते सदा सर्वदा कोणत्याही अवस्थेत तसेच पूर्णानंद स्वरूप राहते। पण माया भ्रांतीने बद्ध झालेल्या जीवानेच त्याचे ठिकाणी सर्व भेद कल्पिले आहेत। आत्मज्ञानानंतर भेदाची कल्पना नाहीशी झाली तरी ज्ञानाचे ठिकाणी उरलेल्या अविद्यालेशाने भेदाचा भास राहतो व त्यामुळे व्युत्थानकाली त्याचा निर्गुण ब्रह्मानंद भंग पावतो। भेदाभास नाहीसा होऊन ब्रह्मानंद अखंड स्थिर होण्याकरता निर्गुण स्वरूपाच्या अनुभवानंतरही ज्ञानी पुरुषाने भगवंताच्या निरुपाधिक साकार सगुण स्वरूपाची प्रेम भक्ती केली असता भगवंताचे निर्गुण निराकार व सगुण साकार ही दोन्ही रूपे समसमान पूर्ण ब्रह्मस्वरूपाने अनुभवाला येतात। व्युत्थानकालीही त्याचा ब्रह्मानंद कायम राहतो। हेच रहस्य श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आवळीत दाखवलेले आहे। अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभामी कांतू ऐसा पढिये। अर्जुना तोच भक्त आहे, तोच योगी आहे व तोच मुक्त आहे असे समज। मी पती व तो पत्नी असा तो मला प्रिय असतो। अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू। ज्याला निराकार अशा अद्वैत साक्षात्काराच्या नंतर सगुणाची भक्ती आहे असा भक्तच खरोखर आत्मस्वरूपाशी ऐक्य पावलेला व मुक्त झालेला ज्ञानी होय। भावे विण भक्ती भक्ती विणे मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये असे हरिपाठातील अभंगातही श्री माऊलींनी म्हटलेले आहे। तो वल्लभा मी कांत। निर्गुण स्वरूपाचे जसे स्वाभाविक निस्सीम प्रेम असते तसेच भगवंताच्या सगुण स्वरूपाचे ही स्वाभाविक प्रेम असणे याला भक्ती म्हणतात। ही ज्ञानानंतरची साहजिक स्थिती आहे आणि माझी हे सहज स्थिती भक्ती नाम असे पुढे 18व्या अध्यायात माऊलींनी म्हटलेले आहे। येथे माऊलींनी भक्त व भगवान यांच्या परस्पर निस्सीम प्रेमाला पती व पत्नी यांचा दृष्टांत दिलेला आहे। व्यवहारात जसे लालन वात्सल्य सख्य माधुर्य या 4 संबंधाने प्रेम केले जाते तसेच भक्तही भगवंताचे ठिकाणी या 4 प्रकारांनीच प्रेमाचा संबंध लावताना दिसतात। या सर्व प्रेम संबंधात भक्त भगवंतापासून यत्किंचितही सुखाची इच्छा करीत नसतात। लालन प्रेम या लालन प्रेम भावात भक्त आपल्या ठिकाणी बालभाव धारण करून भगवंताचे मातृपितृभावाने प्रेम करीत असताना व प्रारब्धानुसार अहंकारादी विकार उठले असता भगवंताचा धावा करीत असतात। वात्सल्य प्रेम म्हणजे भगवंताला आपले बाळ समजून आपले बाळ समजून सर्वतोपरी आईप्रमाणे भगवंतावर प्रेम करणे।
सख्य प्रेम म्हणजे भगवंताचे ठिकाणी मित्र भावाने प्रेम करणे. माधुर्य प्रेम म्हणजे आपल्या स्वतःला भगवंताची पतिव्रता स्त्री समजून भोज्येषु माता या श्लोकात सांगितल्याप्रमाणे वरील सर्व भावांचे द्वारा भगवंताला सुख समर्पण करणे. हे चारही प्रकारचे प्रेम संबंध दृढ अपरोक्ष ज्ञानाने स्थूल सूक्ष्म व कारण या तिन्ही देहांचा निराश झाल्यानंतरच केले जातात. असे अगस्ती संहितेत देहत्रय विनाशंच कृत्वादौ गुरुवक्त्रतः ततः संबंध योग्यत्वं प्राप्नोति मुनिसत्तमं या श्लोकाने सांगितलेले आहे. लालनादी 3 प्रेम संबंधात सर्व प्रकारच्या प्रेम संबंधाने प्रेम करता येत नसल्यामुळे तेथे भगवंताला मर्यादितच प्रेम समर्पण होते. पण माधुर्य भक्तीत सर्व प्रेम संबंध अर्पण होऊन तत्सुख सुखीत्वम या नारद भक्त सूत्रात सांगितल्याप्रमाणे केवळ भगवंताच्या सुखातच भक्त सुख मानित असल्यामुळे माधुर्य प्रेम लालनादी प्रेमापेक्षा श्रेष्ठ म्हटले जाते. म्हणूनच माऊलींनी भगवंताचे भक्ताच्या ठिकाणी व भक्ताचे भगवंताच्या ठिकाणी असणारे निस्सीम प्रेम ते वल्लभा व कांता या हा दृष्टांत देऊन व्यक्त केलेले आहे. अखंड निस्सीम प्रेम करणाऱ्या भक्ताचे उदाहरण म्हणून भगवान नारदांनीही यथा व्रज गोपिकानाम या आपल्या भक्तिसूत्राने भक्त श्रेष्ठ म्हणून माधुर्य भक्ती करणाऱ्या केवळ गोपिकांचाच उल्लेख केलेला आहे व प्राधान्याने लालन भक्ती करणाऱ्या असे तुकाराम महाराजादी संतांनीही भगवंताचे ठिकाणी वात्सल्य सख्य माधुर्य इत्यादी भावाद्वारा भगवंताला प्रेम समर्पण केले आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनीही तर अनेक अभंगातून माधुर्य प्रेमाने भगवंताला आळविले आहे आणि येथेही तो वल्लभामी कांत या चरणाने तेच माधुर्य प्रेमाने निस्सीमत्व दाखवले आहे. प्रेम रसायनकारांनीही नित्य समाधी युक्तानाम असे गोपिकांना विशेषण लावून द्या. भगवंताच्या अखंड समाधीतच राहत असत असे म्हटलेले आहे. ऐसा पढिये पतिव्रता स्त्रियेचे निस्सीम प्रेम पाहून जसा पतीही तिच्यावर निस्सीम प्रेम करतो त्याप्रमाणे पत्नी भावाने केल्या जाणाऱ्या प्रेमात भक्ताच्या प्रेमाची निस्सीम वाढ होत असल्यामुळे अर्थातच भगवंताचेही अशा भक्तांवर निस्सीम प्रेम असते. हे ना तो आवडे मज जीवाचे नि पाडे हेही येथ थोकडे रूप करणे. एवढेच नाही तर असा तो ज्ञानी भक्त मला माझ्या प्राणाप्रमाणे आवडतो. पण ही उपमा त्याच्यावर असलेले माझे प्रेम वर्णन करण्यास कमीच पडते. तरी पढियंत याची कहाणी हे भुलीची भारणी ये तवन बोलणी परी बोलवी श्रद्धा. प्रेमळ भक्तांची कथा म्हणजे चित्ताला भूल किंवा विसर पाडणारीच होय. म्हणून ती शब्दाने बोलून दाखवण्यासारखी नाही. तरी पण तुझे माझ्यावरील प्रेमच मला बोलायला लावते. म्हणोनी गा आम्हा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवादू असे. म्हणूनच अर्जुना भक्तावर माझे प्रेम कसे असते हे सांगताना तो वल्लभामी कांत जीवाचे नि पाडे अशा उपमा माझ्या तोंडातून एकदम बाहेर पडल्या. एरवी पाहता हे प्रेम शब्दाने सांगता येते काय. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मूका स्वादनवत. प्रेमाचे स्वरूप शब्दाने सांगता येत नाही असे भक्तिसूत्रकार श्री नारदाचार्यांनी म्हटले असून प्रेम नये सांगता बोलता दाविता असे तुकाराम महाराजही म्हणतात. प्रेमा द्वयो रसिकयोरपि दीप एव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाति द्वाराद्वय वदनतस्तु बहिष्कृतश्चेन्निर्याति शीघ्रमथवा लघुतामुपैति. प्रेम संपुटे दोघांचे प्रेम हे दिव्यासारखे असून जसा वारा लागला असता दिवा विजतो किंवा मंद तरी होतो त्याप्रमाणेच प्रेम बोलून दाखवले गेले असता ते नाहीसे होते किंवा कमी तरी होते असे एका कवीनेही म्हटलेले आहे.
आता असो हे किरीटी, पै प्रियाची या गोष्टी, दुना थांब उठी आवडी गा. अर्जुना, आता हे असो, पण प्रेमळांच्या गोष्टी करण्याचे मात्र प्रेम दुप्पट उफाळून येते. प्रेमळांच्या कथेचा असा प्रभाव असल्यामुळेच भगवंताच्या व भक्तांच्या कथा श्रवण करण्याचा पुराणादिकातून उपदेश केला आहे. तयाही वरी विपाये प्रेमळू संवादीचे होय, तिये गोडीसी आहे कांटाळे मग. म्हणोनी गा पांडुसूता, तूची प्रियो आणि तूची श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली. तरी आता बोलो, भले या सुखा मिनलो, ऐसे म्हणवत खेवो डोलो, लागले देवो. मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण, जया मी अंतःकरण बैसो घाली. तशातही कदाचित प्रेमळ भक्तांच्या कथा श्रवण करणारा श्रोताही प्रेमळच असला तर मग त्या प्रेमगोडीची कशाशी तुलना करता येईल काय. म्हणून अर्जुना, तूच माझा अत्यंत प्रेमळ असा प्रिय भक्त आहेस आणि तूच प्रेमळ श्रोताही असून त्यातच प्रसंगाने प्रेमळाचे निरूपण आले आहे. तर आता प्रेमळाची कथाच बोलतो. भाग्याने प्रेमळाच्या कथा सांगण्याचे हे सुख प्राप्त झाले असे म्हणता क्षणी देव डोलू लागले. मग देव म्हणाले, अर्जुना, ज्याला मी बसायला आपल्या अंतःकरणाचे आसन घालतो त्या भक्तांचे लक्षण ऐक. भक्त जसे भगवंताला अंतःकरणात अखंड वागवतो तसे भगवानही भक्तांना आपल्या अंतःकरणात अखंड वागवितात. यस्मात्रो द्विजते लोको लोकानो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वैर्गैर मुक्तो यः सच मे प्रियाः. ज्याच्यापासून लोकांना क्षोभ उत्पन्न होत नाही व लोकांपासून ज्याला क्षोभ उत्पन्न होत नाही, जो हर्ष, क्रोध, भय, उद्वेग इत्यादी उर्मीपासून मुक्त झाला आहे, तो मला प्रिय आहे. तरी सिंधूचे माझे जळचरा भय नुपजे आणि जळचरी नुबगीजे समुद्रू जैसा. देवी उन्मते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचेनी अंगे न शिणे लोकू. ज्याप्रमाणे समुद्रात भयंकर खळबळ माजली तरी समुद्रातील प्राण्यांना भय वाटत नाही आणि समुद्राच्या पाण्यात भयंकर प्राणी असले तरी समुद्र कंटाळत नाही, त्याचप्रमाणे जगाच्या उन्मत्त वागणुकीची सत्पुरुषाला खंती वाटत नाही आणि ज्याच्या वागण्याने लोकांनाही दुःख होत नाही. तेवी उन्मत्ते जगे सुखासी खंती न लगे. संपूर्ण जगात मीच एक असून माझ्यावर संपूर्ण जगाचा मिथ्या भास भासत आहे. या जाणीवेमुळे ज्ञानी पुरुषाला जगाच्या उन्मत्त वागणुकीची खंती वाटत नाही किंवा आत्मसुखात रत असलेल्या पुरुषाला बाह्य विषय सुखाची यत्किंचितही आसक्ती नसल्यामुळे प्रारब्धानुसार विषय सुखाकरता होणारा त्यांचा प्रयत्न कोणी उन्मत्त लोकांनी हाणून पाडला तरी ते यत्किंचितही दुःखी होत नाहीत. आणि जयाचेनी अंगे न शिणे लोकू. आपल्या सुखाकरता दुसऱ्याला दुःख देण्याची ज्ञानी पुरुषांची प्रवृत्तीच नसते. ते दुसऱ्याच्या सुखातच सुख मानून राहतात, म्हणून त्यांच्या वागणुकीने कोणालाही दुःख होत नाही. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा, तैसा नुबगे जीवा जीवपणे जो. किंबहुना हे अर्जुना, ज्याप्रमाणे शरीर आपल्या अवयवांचा कंटाळा करीत नाही त्याप्रमाणे जो पुरुष सर्व जीवांच्या ठिकाणी जीवपणाने मीच आहे असे समजून कोणाचाही कंटाळा करीत नाही. तैसा नुबगे जीवा जीवपणे जो. आपल्याला जसे दुःख नको असून सुखच पाहिजे असते तसे सर्व जीवांना दुःख नको व सुखच पाहिजे असते.
असे जीवांचे साम्य किंवा ऐक्य लक्षात घेऊन वागणे याला जीवपणे जीवानुबगणे म्हणतात. पण हे जीव साम्य लक्षात घेऊन असताना धर्माणाम विरोधेन सर्वेषां प्रियमाचरेत ही धर्माज्ञा पाळूनच ते प्राणीमात्रांना सुख देत असतात. जगची देह जाहले म्हणोनी प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. ऐसा द्वंद्व निर्मुक्तू भयोद्वेग रहितू याही वरी भक्तू माझ्या ठाई. तरी तयाचा गामज मोह काय सांगो तो पडियावो. हे असो जीवे जीवो माझे नितो जो निजानंदे झाला परिणामू आयुष्य आला पूर्णते जाहला वल्लभू जो. सर्व जगात मीच आहे या जाणीवेने सर्व जगत ज्याचा देह बनला ज्याच्याहून भिन्न काही राहिले नाही म्हणून त्याची आवड नावड हर्ष क्रोध हे संपूर्ण नाहीसे झाले. अशा रीतीने जो सर्व द्वंद्वमुक्त होऊन भयोद्वेग रहित झाला आणि शिवाय माझ्या सगुण स्वरूपाचे प्रेम करणारा भक्त असला तर अर्जुना त्याचा सगुण स्वरूप त्याचा मला कसा मोह असतो व तो मला कसा प्रिय असतो हे काय सांगू. असो माझेनी जीवे म्हणजे मी सगुण स्वरूपाने प्रकट झालो आहे म्हणूनच तो जगतो. जो आत्मानंदाने तृप्त झाला आणि आत्मानंदाचा परिणाम म्हणजे शेवट जो ब्रह्मानंद तोच जणू जन्माला आला असा जो संपूर्ण ब्रह्मस्थितीचा पती झाला. पूर्णते जाहला वल्लभुजो. पूर्णता म्हणजे आत निर्गुणानंद व बाहेर सगुणानंद अशा दोन्ही आनंदाने अखंड पूर्ण ब्रह्मानंद स्वरूप होऊन राहणे. ज्ञानी भक्तच अखंडानंद रूप पूर्ण ब्रह्मस्वरूप होतात. हा मागील सिद्धांतच माऊलींनी पुन्हा येथे मांडलेला आहे. अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रिया. जो कशाचीही उपेक्षा करीत नाही, जो आत बाहेर शुद्ध आहे, जो तत्वाकडे दृष्टी देणार आहे, जो आत्मव्यतिरिक्त वस्तूचे ठिकाणी उदासीन आहे, जो संसार विरहित झाला आहे, जो सर्व सकाम कर्मांचा त्याग करणारा आहे आणि याशिवाय जो माझ्या सगुण स्वरूपाचे ठिकाणी प्रेम भक्ती करतो तो मला प्रिय आहे. जयाची या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखाशी चढावा जयाचे असणे. ज्याच्या अंतःकरणात विषय सुखाच्या वासनेचा शिरकावच होत नाही म्हणून ज्याचे असणे म्हणजे ज्याची संगती दुसऱ्याच्या सुखाची वृद्धी करणारी असते. सुखाशी चढावा जयाचे असणे. सत्पुरुष भक्ती सुख भोगण्याकरता किंवा भक्तीचा प्रसार करण्याकरता जिवंत राहत असल्यामुळे त्यांच्या जिवंत राहण्याने भक्तिमार्गाचा प्रसार होऊन विषयासक्त पुरुषांची ही क्षणिक अशा विषय सुखाची वासना नाहीशी होत जाऊन ते अविनाशी अशा ब्रह्मानंदाच्या ठिकाणी स्थिर होत जातात. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परी वेचणे लागे शरीर तिये गावी. काशी क्षेत्र अत्यंत पुण्यभूमी असून निश्चयाने मोक्ष देण्यास उदार आहे, पण त्या क्षेत्रात मरायला पाहिजे. मोक्ष म्हणजे स्थूल सूक्ष्म व अज्ञान रूप कारण अशा तिन्ही प्रकारच्या देहादी उपाधी दोषापासून मुक्त होणे. काशी क्षेत्रात मरण्याने मोक्ष मिळतो असे येथे सांगितले आहे. आणि ज्ञानदेव तू कैवल्यम ज्ञानाने मोक्ष मिळतो असे श्रुती म्हणते. म्हणून दोन्ही वचनांचा जरी विरोध केला दिसतो
तरी यत्र साक्षान् महादेवो देहांते स्वयमीश्वरः व्याचष्टे तारकं ब्रह्म तत्रैव वृष्यमुक्तमके. पद्मपुराण आदिखंड अध्याय 33. काशी क्षेत्रात मेलेल्या जीवांना भगवान काशी विश्वेश्वर तारक ब्रह्माचा उपदेश करून ज्ञान करून देतात व त्यांच्या द्वाराच त्यांना मोक्ष होतो असे पुराणादिकातून सांगितले असल्यामुळे दोन्ही वचनांचा विरोध येत नाही. अन्य क्षेत्रे कृतं पापम काशी क्षेत्रे विनश्यति. काशी क्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति असेही वचन आहे. म्हणून काशी क्षेत्रात राहून विश्वेश्वराचे दर्शन न घेणारे व गंगेचं स्नान न करता पाप करणारे पापी लोक भूत पिशाच योनीत जाऊन शिवाच्या सान्निध्यात शिवगण होऊन राहतात व ते प्रारब्ध संपल्यानंतर काशी विश्वेश्वराच्या उपदेशाने शेवटी मुक्त होतात. काशी क्षेत्रात केलेले पाप भगवंताच्या संकल्पाने एकदम प्रारब्ध रूप होते म्हणून मेल्यानंतर ते भोगावे लागते व ते भोगल्यानंतर मनुष्य मुक्त होतो असे शिवपुराणात सांगितलेले आहे. हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होय तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे. हिमालया भूमी निष्पाप करणारी आहे पण तेथे जो प्राणाला मुक्तो त्यालाच ती निष्पाप करणारी होते. ज्ञान भक्तीने अत्यंत पुनीत झालेल्या सज्जनांचे पावन करणे तशा प्रकारचे म्हणजे काशी सारखे किंवा हिमालयाच्या भूमीसारखे नाही म्हणजे त्यापेक्षाही विशेष आहे असा त्याचा अर्थ आहे. शुचित्वे शुची गंगा होय आणि पाप ताप ही जाये परी तेथ आहे बुडणे जरी. बुडणे एक. सर्व पवित्र पदार्थात अत्यंत पवित्र गंगा होय आणि तिच्या योगाने सर्व पाप व त्रिविध ताप नाहीचे होतात. म्हणजे पुरुष मुक्त होतो पण या लाभाकरता गंगेत बुडून मरावे लागते. सर्व पवित्र पदार्थात अत्यंत पवित्र गंगा होय आणि तिच्या योगाने सर्व पाप व त्रिविध ताप नाहीसे होतात म्हणजे पुरुष मुक्त होतो पण या लाभाकरता गंगेत बुडून मरावे लागते. पाप तापही जाये कुतो विचिरवी चिस्तव यदि गता लोचन पथम त्वमा पीता पितांबर पुनरिवासम वितरसी. शंकराचार्य गंगास्तुती. माते गंगे तुझ्या ठिकाणी उडणारा जलतरंग ज्याच्या दृष्टीस पडतो त्याचे संपूर्ण पाप नाहीसे होऊन नरकाची वार्ताही त्याच्या कानी पडत नाही आणि ज्यांनी तुझे जलप्राशन केले त्याला तू विष्णू लोकाची प्राप्ती करून देतेस असे भगवान आचार्यांनी गंगेच्या स्तोत्रात म्हटलेले आहे. पण हे फळ गंगेविषयी अत्यंत आदर ठेवून गंगेच्या योगाने विष्णू पदाला जाईन असा गंगेच्या महात्म्याविषयी दृढ विश्वास ठेवून बुडणाऱ्यांनाच मिळते असे समजावे. कारण अतित्याई बुडे गंगे पाप लागे त्याचे त्या. तुकाराम महाराज गाथा. थोड्यासाठी राग आला जीव दिला गंगेत त्यासी परलोकी नाही मुक्ती अधोगती चुकेना. तुकाराम महाराज गाथा इत्यादी वचनांनी रागाने गंगेत जीव देणाऱ्यांना दुर्गती चुकत नाही असे तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. खोलिये पारू नेणीजे तरी भक्ती न बुडीजे रोकडाची लाहीजे न मरता मोक्षू. ज्ञान भक्तीने संतांना जे पावित्र्य येते या पवित्रतेच्या खोलीला पारच नाही तरी भक्त त्यात बुडत नाही आणि न मरता म्हणजे जिवंतपणीच रोकडाची म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा मोक्षाचा लाभ होतो. न मरता मोक्षू. जी विदेह मुक्ती ज्ञानांना मरणानंतर होते त्या विदेह मुक्तीतील सुखस्थिती भक्तांना जिवंतपणीच प्राप्त होते. याच देही याच डोळा भोगीजे मुक्तीचा सोहळा आनंद लहरी असे श्रीनाथही म्हणतात. संतांचेनी अंग लगे पापाते जिनने गंगे तेणे संत संगे शुचित्व तैसे.
पाप्यांचे पाप आपण घेऊन त्याला निष्पाप करणारी गंगा ज्या संतांच्या अंगस्पर्शाने शेवटी निष्पाप होते, त्या संतांच्या संगाने जो पवित्रपणा येतो तो किती अगाध म्हणावा. म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा, जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ. म्हणून हे पुरे जो सत्पुरुष असा थोर पवित्र असल्यामुळे सर्व तीर्थांना आश्रय झाला, ज्याने आपल्या मनाचे दोष दिशांच्या पलीकडे पळवून लावले. मनोमळ म्हणजे रजस्तमो गुणजन्य आवरण, विक्षेप, असत्प्रवृत्ती, अविश्वास, संदेह, विपरीत भावना इत्यादी मनातील दोष. संत ज्ञान भक्तीच्या योगाने निशेष रजो गुण तमो गुणरहित होऊन शुद्ध सात्विक होतात. आत बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मलू आणि तत्वार्थींचा पायाळू देखणा जो. ज्याप्रमाणे सूर्य आत बाहेर निर्मळ असतो, त्याप्रमाणे जो पुरुषात म्हणजे अंतःकरणात व बाहेर म्हणजे शरीराच्या ठिकाणी अत्यंत शुचिर्भूत असतो आणि पायाळू माणसाप्रमाणे सर्वत्र तो ब्रह्मतत्व रूपी अर्थच पाहत असतो. भक्तीच्या योगाने सर्व मळ नाहीसे होऊन अनायासे ब्रह्मसाक्षात्कार कसा होतो, हे मागे 9व्या अध्यायात ओळी क्रमांक 188 वरील गुणार्थ दीपिकेत भगवंतांनी श्लोक प्रमाण देऊन सांगितले. ज्याप्रमाणे सूर्यकांत मण्यात सूर्याची किरणे केंद्रीभूत झाली असता त्यात सूर्याप्रमाणे जळण्याची शक्ती येते, सूर्याप्रमाणे जाळण्याची शक्ती येते, त्याचप्रमाणे ज्ञानी भक्तीने सदेह सच्चिदानंद झालेल्या संतांचे निर्मलत्व किंवा पवित्रपणा पूर्ण परब्रह्मासारखाच असीम असतो. व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र व्यापक असून सर्वांपासून अलिप्त असते, त्याप्रमाणे ज्याचे मन व्यापक असून सर्वत्र अलिप्त असते. वस्तू जितकी सूक्ष्म होते तितकी ती व्यापक होते व तितकीच ती अलिप्तही असते. परब्रह्म वस्तू सर्वांपेक्षा सूक्ष्म असल्यामुळे ती व्यापक व सर्वाहून अलिप्त अशी ठरली गेली आहे. अशा व्यापक व उदास परब्रह्माशी ज्ञानवृत्तीने ऐक्य पावलेल्या सत्पुरुषांचे मनही सर्वत्र व्यापक व अलिप्त असते. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.